माता की आवाज असा आला पाहिजे की आज दादर मध्ये आपण आहोत, पण दिल्लीवरनं आपले प्रमुख अतिथी आलेले आहेत, त्यांना पण उत्साह आला पाहिजे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजपचे नेते आणि ज्यांचा लोभ आणि स्नेह मला व्यक्तिगत सुद्धा कायम मिळत राहिला असे आमचे सन्माननीय रविशंकर प्रसाद जी, ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये खूप परिश्रम घेतले, असे आमचे माजी अध्यक्ष माजी मंत्री भाई गिरकरजी, या कार्यक्रमाच्या नियोजनाचं पूर्ण श्रेय आहे असे आमचे मुंबईचे महामंत्री आमदार अमित साटमजी, महामंत्री आणि चारकोपचे लोकप्रिय आमदार योगेश सागरजी, महामंत्री आणि आमदार बोरिवलीचे संजय उपाध्यायजी, माननीय आमदार पराग अळवणीजी, माननीय मुंबईचे महामंत्री सुनील राणेजी, आमचे वरिष्ठ आमदार कालिदास कोळंबकरजी, आमदार राजन सिंगजी, मंचावर उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष दीपक तावडेजी, ज्ञानमूर्ती शर्माजी, दीपक दळवीजी, वीरेंद्र मात्रेजी, नीरज उबारेजी, शलाकाताई साळवी, माजी जिल्हाध्यक्ष गणेश खंडकर, राजेश शिरवडकर, मुंबईचे आमचे पदाधिकारी किरीट भन्सालीजी, आर.पी. सिंगजी, या ठिकाणी उपस्थित सर्वच आपल्या या आणीबाणीतले लढवय्ये, ज्यांना आपण आपत्कालीन सैनिक म्हणून ज्यांचा उल्लेख करतो, असे सगळे वरिष्ठ या लढ्यातले लढवय्ये, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने आताचं भाषण प्रमुख माननीय रविशंकर प्रसादजींचं होणार आहे। रविशंकर प्रसादजी एक वरिष्ठ, ज्याला आपण म्हणू की अधिवक्ता, ऍडव्होकेट, सिनियर ऍडव्होकेट आहे। विद्यार्थी चळवळीपासून सामाजिक शैक्षणिक चळवळीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे आणि भारतीय जनता पक्षाचं तर नेतृत्व ते करतातच, माजी मंत्री म्हणून त्यांचं काम सुद्धा उल्लेखनीय आहे। पण त्याही पेक्षा आजच्या कार्यक्रमाला प्रासंगिक आहे की ते या देशातील नामवंत संविधानासाठी लढणारा संविधानिक एक्सपर्ट लॉयर्स मधले सगळ्यात एक अग्रणी आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून ऐकून घेणं हे जास्ती संयुक्तिक आहे, त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही आहे। मी विचार करत होतो की भाई काय बोलावं, कारण वर्तमानपत्रामध्ये लेख येत आहेत, आले आहेत, समाज माध्यमांवर लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांच्या भावना या गेल्या आठवड्यापासून आता सातत्याने चालू आहेत आणि त्यामुळे सुरुवात विषयाची कुठून करावी। आणि मला आश्चर्य याचं वाटलं की एक विश्वविख्यात प्रवक्ते सकाळी उठल्याने म्हणाले ही भाजपची नौटंकी आहे। ते काय म्हणाले माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण ते काय बोलले यामुळे त्यांचा भाव, त्यांचा विचार, त्यांची विचारसरणी, त्यांची संस्कृती, त्यांचं ज्ञान याचं जाहीर प्रदर्शन त्यांनी केलं आणि ते एका आघाडीचं किंवा एका पक्षाचं मत म्हणून
माझा, त्यामुळे त्याचा उल्लेख करणं मला महत्वाचं वाटलं. ज्या वेळेला या नौटंकीचा उल्लेख करून त्यांनी जरूर भारतीय जनता पक्षावर आलोचना केली. आम्ही त्याला घाबरत नाही, किंबहुना संजय यांच्या टीकेला आम्ही भीक पण घालत नाही. पण ते जे बोलले आहेत ते काँग्रेसचे मित्र म्हणून, उबाटा शिवसेनाचे प्रवक्ते म्हणून, शरद पवारांचे म्हणून, त्या बोलण्याचा अर्थ जो दिसतो तो केवळ एवढाच मला दिसतो की या समोर माझ्या बसलेल्या सर्व ज्येष्ठ वरिष्ठ ज्या व्यक्तींनी या सगळ्या यज्ञामध्ये केवळ लोकशाही वाचली पाहिजे म्हणून स्वतःच्या जीवनातली मौल्यवान तारुण्यातली वर्ष केवळ एकाच कारणासाठी या देशातली माझा बोलण्याचा अधिकार, वागण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, हे या भारताचं आभूषण आहे. आणि त्या आभूषणाचं रक्षण करण्यासाठी रक्षक म्हणून ज्यांनी काम केलं त्या माझ्या आपत्कालीन किंवा आणीबाणीतल्या सैनिकांच्या कर्तृत्वाचा त्यांनी अपमान जाहीररित्या केला. केवळ माझ्या या समोर ज्येष्ठ सैनिकांचा, मावळ्यांचा, लढवय्याचा अपमान, कदाचित ही समोर बसलेली सगळी मंडळी आहेत त्यांना माझा सलाम यासाठी आहे की त्यांना यातलं कुठलंच राजनैतिक क्रेडिट ना तेव्हा हवं होतं ना आज हवं आहे. आणि त्यामुळे आजही आमचा अपमान झाला हा त्यांच्या मनालाही शिवलेला विषय नाही. पण त्याही पेक्षा गंभीर गोष्ट ही आहे आणि जी मी थेट मांडतोय, संजय राऊत, काँग्रेस आणि उबाटा सेना या विचाराला समर्थन करणाऱ्या आणि नौटंकी म्हणून उल्लेख करणाऱ्या सगळ्यांनी केवळ या सैनिकांचा अपमान नाही केला तर संविधानाचा पण अपमान केलाय असं माझं म्हणणं आहे. केवळ संविधानाचाच अपमान केला नाही तर संजय राऊत यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मित्र पक्षांनी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानिक रचनेला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हाच मंच आहे ज्या मंचावरून मी संजय राऊत, उबाटा सेना, काँग्रेस आणि त्यांच्या मंडळीचा सुरुवातीलाच जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या वक्तव्यावरून त्यांनी केलेल्या अपमानित या सगळ्या गोष्टींचा बदला भारतीय जनता पार्टी घेईल हेही जाहीर आवाहन करणार. दुसरे एक युवा नेते त्यांच्यावर रविशंकर प्रसादजी बोलतील पण प्रासंगिक आहे म्हणून सांगतोय. कल से रविशंकर जी, परसों से, तेरसों से कांग्रेस के युवा नेता राहुल बार बार महाराष्ट्र के चुनाव को लेकर बयान कर रहे हैं. महाराष्ट्र के चुनाव और चुनावी प्रक्रिया में एक कल्पोकल्पित गड़बड़ियां, गुनाह, तकलीफें और गलत काम हुआ इस प्रकार का ढिंडोरा पीटने का प्रयास तो कर रहे हैं. और बात तो यहां तक उन्होंने बढ़ा दी कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी के चुनाव क्षेत्र में उनका विजय भी ये मैनेज्ड है, इस प्रकार का संशय पैदा हो. आणि काय आश्चर्य आहे किंवा हे बोलतंय कोण तर तेच राहुल गांधी ज्यांच्या आजी इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्यावर या देशात पहिल्यांदा आरोप आणि खटला कुठला झाला असेल पंतप्रधानांवर तर राहुल गांधीजी तुमच्या आजीवर झाला. निवडणूक रीक करणे, निवडणूक मॅनेज करणे, निवडणुकीत धोका करणे, निवडणुकीत पैसा वापरणे. आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय
हा देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी खस्ता खाल्ल्या, बलिदान दिलं, त्याग केला, तो मजबूत भारत, परंपरागत आमच्या भारताच्या भूमीवर त्या ठिकाणी आमचे पूर्वज यांच्यापासून चालू आलेली लोकशाही परंपरा टिकवण्यामध्ये कधी भारतीय माणूस ना मोगलांसमोर झुकला, ना पोर्तुगीजांसमोर झुकला, ना इंग्रजांसमोर झुकला. कारण स्वधर्म, स्वभाषा आणि स्वसंविधानासाठी वाटेल ते त्याग करण्याची भूमिका ही या भारतीय भूमीतला आभूषण आहे. त्या स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा असं घडलं की देशाच्या पंतप्रधानांवर आरोप लागले. तर काय लागले की त्यांनी निवडणुकीमध्ये सरकारी पैशाचा वापर केला. स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्यावर आरोप राजनारायण यांनी न्यायालयात जाऊन लढले. त्यातला एक आरोप हाही होता की इंदिरा गांधींच्या प्रचारामध्ये अवैधपणे दारूचा उपयोग केला गेला. त्यांच्या निवडणुकीमध्ये सरकारी अधिकारी निवडणुकीच्या प्रचारात कामाला लावून अवैधपणे निवडणूक लढवली गेली. आरोप खूप होते, पण उच्च न्यायालयाने यातील 2 आरोपांवर राहुल गांधीजी आमच्याकडे बोट दाखवण्याआधी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा. तुमच्या आजीवर न्यायालयाने तथ्य मानून तुम्ही सरकारी अधिकाऱ्याचा आणि सरकारी पैशाचा वापर केलात, यावर गुन्हा सिद्ध केला आणि शिक्षा दिली. तीही 6 वर्ष निवडणूक तुम्ही लढू शकणार नाही या बंदीची दिली. राहुल, तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार? आणि होय, सन्मान आम्हाला या सगळ्या लोकशाहीसाठी लढणाऱ्या सैनिकांचा करायचाच आहे, करतोच आहोत. पण बरोबरीने आमच्यावर उंगली उठवणाऱ्यांना 2 टूक उत्तर सुद्धा द्यायला आम्ही तयार आहोत. या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी, आणि ज्याचा उल्लेख आज देवेंद्र सकाळी राजभवनाच्या कार्यक्रमात सुद्धा केला, ती कर्तव्य आणि ज्याचा सगळा आग्रह परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला, त्या संविधानिक मूल्यांचा सुद्धा अपमान काँग्रेसने केलेला आहे. या देशात पहिल्यांदा पंतप्रधान आरोपी झाले, शिक्षा पात्र झाले, आणि शिक्षा पात्र आरोपी सिद्ध पंतप्रधानांनी, आम्ही मराठीत ज्याला म्हणतो त्यावेळेला सुद्धा ना जनाची ना मनाची ठेवून राजीनामा तर दिलाच नाही. सर्वोच्च न्यायालयात गेल्या. या देशात पहिल्यांदा की देशाच्या पंतप्रधानाला संविधानिक हत्या केल्यानंतर सुद्धा भारताच्या संसदेमध्ये हजर जाण्याची परवानगी दिली. पण हजर असलेल्या पंतप्रधानांना संसदेमध्ये मतदानाचा अधिकार कोर्टाने काढून टाकला. खर तर व्हायला हे पाहिजे होतं की मी आरोप सिद्ध आहे, मला शिक्षा झाली आहे आणि मला संविधानिक हत्या केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने प्रधानमंत्री असून सुद्धा मला संसदेत मतदानाचा अधिकार दिला नाही. मला यापेक्षा जास्त, ज्याला आपण म्हणू सार्वजनिक आयुष्यातली नामुष्कीची गोष्ट नाही, पण त्याहीचाही कर काँग्रेसने केला. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा हा न्यायनिवाडा झाला, त्यात आपल्या मनासारखा आदेश मिळाला नाही, तर पहिल्यांदा असं घडलं की पंतप्रधानांनी, कोण सुप्रीम कोर्ट, काय निवाडा, दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी आणीबाणीचा इमर्जन्सीचा आदेश काढून, जर न्यायालय माझा अधिकार पंतप्रधानाचा काढणार असेल
तर मी जनतेचा जगण्याचा, बोलण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मी काढून टाकीन, मी छीनून टाकीन. हा निर्णय इंदिराजींनी आणि काँग्रेसने केला. आणि म्हणून काँग्रेसला संविधान, लोकशाही मूल्य, संविधानिक मूल्य, संसदीय प्रणाली, संसदीय परंपरा याच्यावर बोलण्याचा अधिकार ना तेव्हा होता ना आज आहे. आमची लढाई तेव्हाही तीच होती, आजही तीच आहे. होय, वैचारिक लढाई आमची आहे. आणि त्या वैचारिक लढाईमध्ये या भारतीय मातीत जन्मलेल्या मूल्यांना संरक्षणाची लढाई ही भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यात योगदान केलेल्या तुमच्या सारख्या कडवय्या सैनिकांची आहे. हे आम्हाला अभिमानास्पद आजही त्या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, ही देशामध्ये पहिल्यांदा झालं की पंतप्रधान संसदेत आहेत, पण मतदानाच्या वेळेला त्यांना बाहेर जावं लागलंय. किमान 3 ते 4 वेळा त्या विशेष संविधानिक सत्रामध्ये पंतप्रधानांना न्यायालयाच्या आदेशाने बाहेर जावं लागतं. मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. आणि या देशात पहिल्यांदा असं घडलं की पंतप्रधानांनीच कायदा करून किंवा राष्ट्रपतींच्या आदेशाने त्या ठिकाणी निर्गमित केलेले आदेश असे केले की ज्याचा अर्थ हा निघाला की प्रधानमंत्री इतक्या मोठ्या पदावर आहेत की ज्यांच्या बद्दलच्या निवडणुकीचा यापुढे कुठलाही न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू हा न्यायालय घेण्याचा अधिकार दिला नाही. हे ज्या, मला आता धर्माचं नाव घ्यायचं नाहीये, एका विशिष्ट धर्माच्या अलोकशाही पद्धतीने चालणाऱ्या राज्यात, देशात जे होतं की राजाला कोण प्रश्न विचारेल, पंतप्रधानांना कोण प्रश्न विचारेल, पंतप्रधानाच्या निवडणुकीला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुझा नाही आणि सुप्रीम कोर्ट तूही मध्ये पडू शकत नाही. इतकी अरे रावी, दंडेलशाही, धाकदपटशाही हा काँग्रेसचा इतिहास आहे. आणि म्हणून लोकशाहीसाठी तेव्हाही आम्ही लढलो आणि आजही हा दिवस साजरा करताना या देशातली लोकशाही, लॉंग लिव्ह डेमोक्रेसी आमचा हॅशटॅग आहे. लॉंग लिव्ह डेमोक्रेसी यासाठी पुन्हा एकदा शपथ घेणाऱ्या देशभरातील लाखो करोडो लोकांशी संवाद साधणारा आजचा कार्यक्रम आहे. प्रश्न आम्हाला विचारला जातो, तुम्ही कुठे होतात? भाईंनी उत्तर दिलं, या जगामधलं एक असं आंदोलन आणि अभियान दाखवा की जे जनतेने, म्हणजे प्रकाश नारायणजी असतील, मोरारजीभाई देसाई असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणीजी असतील, नानाजी देशमुख असतील, संघाचे असंख्य स्वयंसेवक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, 2 लाखाच्या दरम्यान लोक जेलमध्ये जाणं पसंत केलं. पण लोकशाहीसाठी माझं तारुण्य मी सोडेन, माझा घर परिवारातील अंजली देईन, पण मी संघर्ष करीन. या जगामध्ये याच्या एवढं मोठं उदाहरण कुठलंच नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी समजून. आणि आज मला त्याचा उल्लेख करायचा जो भाईंनी केला. अरे आम्हाला नौटंकीने प्रश्न विचारताय, माझा थेट सवाल आहे, त्या काँग्रेसच्या अध्यक्षाचं तर राज्याचं मला नावही घ्यायचं नाही. अरे आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही कुठे होतात? मग राऊत साहेब, काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी, तुम्ही सांगा ना, लोकशाहीच्या टिकवण्याच्या या महायुद्धात शरद पवार साहेब कुठे होते? पवार साहेब काय करत होते? बारामतीत आमदार झाल्यानंतर सुद्धा कोणाचे त्या ठिकाणी लोकशाही मूल्य जपवण्याचं काम करत होते की विरोधात करत होते? दुसऱ्याचा मी उल्लेख करणार नाही, भाई तुम्ही केलाय. आणि आम्हाला प्रश्न विचारणारा उत्तर आहे की माझ्या संघाच्या विचाराचे
किमान 1 लाख लोक या देशभरामध्ये विविध जेलमध्ये त्यांनी तारुण्य अर्पण केलं, आपलं जीवन अर्पण केलं, पण लोकशाही मूल्यांशी ना प्रतारणा केली ना हल्ला केल्याच्या विरोधात मागे हटले नाहीत. आमचं योगदान हे त्या ठिकाणी आहे. आणि मग नौटंकी म्हणणाऱ्यांना मला हे विचारायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या सगळ्या आणीबाणीच्या विरोधात संघाच्या तर माझ्या स्वयंसेवकांनी नेतृत्वच केलं, पण त्यांना कळेल, त्यांच्या भाषेत समजेल, त्यामुळे समाजासमोर विषय येईल की हे सगळे अपमान कोणाचे करतायत हे त्यांना कळलं पाहिजे, म्हणून काही नाव घेतोय. एस.एम. जोशींनी नौटंकी केली असं राऊतांना म्हणायचंय का? दुर्गा भागवत यांनी साहित्य संमेलनामध्ये घेतलेली भूमिका आणि त्यावेळेच्या काँग्रेस आणि इंदिराजींवर केलेली टीका, या दुर्गा भागवतांचं कार्य म्हणजे नौटंकी तुम्हाला म्हणायचंय का? पु. ग. मावळकर यांनी संसदेत नाही नाही त्रिकार नाही हा जो लढा उभा केला, त्या पु. ग. मावळकर यांनी नौटंकी केलं असं या उभाटा सेनेला त्या ठिकाणी म्हणायचंय का? केवळ तेवढंच नाही, पु. ल. देशपांडेजींपासून श्रीराम लागून पर्यंत या माझ्या महाराष्ट्रातील थोर कलाकार, नामवंत दिग्दर्शक मध्ये विजय तेंडुलकर पण आले, श्रीराम कोतवाल पण आहे. या सगळ्या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत ज्यांनी या लढा दिला हे सगळे नौटंकीबाज होते हे संजय राऊत म्हणत असतील तर त्यांचा धिक्कारच केला पाहिजे, आणि म्हणून त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, यांना महाराष्ट्रावर ना राऊत ना पवारांना तो तिसरा तर सवालच नाही. यांचा कधी महाराष्ट्रावर प्रेम नाही, मराठी माणसाशी संबंध नाही, महाराष्ट्रातल्या संस्कृतीत निर्माण झालेल्या साहित्याशी देणं नाही, केवळ सत्ता आणि खुर्ची. कधी कधी तर मला वाटतं या ठिकाणी अमितजी की जी इंदिरा गांधीजींनी स्वतःच्या खुर्चीसाठी विचार सोडू, न्यायालय सोडू, संविधान सोडू, पण खुर्ची वाचू, उद्धवजींनी कदाचित हीच प्रेरणा घेतली असेल. युती नको, हिंदुत्व नको, वडिलांचे विचार नको, मित्र परिवार नको, कार्यकर्ते नको, खुर्चीच महत्वाची. आणि खुर्ची समोर चाटणारे हे चाटुकार, हे माझ्या या लढलेल्या सैनिकांचं योगदान काय समजणार. आणि म्हणून आजचा दिवस आपली लोकशाही परंपरा अजरामर राहो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्य यांची जपवणूक अंतिम श्वासापर्यंत करू. संविधानात निर्माण झालेल्या संसद आणि न्यायालयीन व्यवस्थेला गालबोट लावणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करू. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी साहित्य संस्कृतीत अजरामरपणे काम करणाऱ्या महान व्यक्तींचा अपमान करणाऱ्या या विचारधारेच्या विरोधात त्यांच्या आम्ही संघर्ष करू, एवढ्याचीच आठवण करून देण्यासाठीच आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा महत्वाचा आणि आपल्याला नाविन्यपूर्ण योग्य ठरतो. त्यात आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशिष.